नमस्कार, लातूर प्रभातमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्ष सुरुवात झालेली आहे. नवीन वर्षामध्ये लातूर शहर महानगरपालिकेचं इलेक्शन सुरू झालं आहे. अनेक लोकांना ज्यांना पक्षाकडून तिकीट मिळालेलं आहे, जे काय अतिशय त्यांना आनंद झालेला आहे. ज्या पक्षाने तिकीट देतो म्हणून दिलं नाही, अनेक लोक नाराज आहेत. असे उमेदवार काही अपक्ष आहेत. ह्या गोष्टीचा लातूर शहर महानगरपालिकेच्या मतदारसंघामध्ये जरी घोळहासा सुरू झाला असला तरी पण ज्यांना उमेदवारी मिळाली ते अतिशय खुशीने फटाक्याच्या बाजा करून त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. संपूर्ण राज्यातले जे काय महानगरपालिका होत्या, इलेक्शन सुरू कधी होईल ही अशी अपेक्षा होती, पण आज घडीला ती पूर्ण झालेलं आहे. सर्व मतदार तयार आहेत मतदान करण्यासाठी आणि उमेदवार देखील आता घरोघर हात जोडत पाया पडत येणार आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही मतदारांना आवडणारे असतील ते बी उमेदवार येतील. जे नाही आवडणार आहेत ते देखील तुमच्याकडे येणार आहेत मतं मागण्यासाठी. त्यासाठी मतदारांनी नाराज न होता ज्यांना ते मला करायचं आहे, भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार मतदानाचा प्रत्येकांना एक व्यक्ती एक मूल्य म्हणजे एक मतदान अशा पद्धतीचा अधिकार दिलेला आहे. आता राहिली गोष्ट कशा पद्धतीनं मतदान उमेदवार तुमच्याकडे येऊन कशा पद्धतीने मागतात त्याच्याकडे अवलंबून आहे. अनेक पक्षाचे आहेत. माझं तर ह्या ठिकाणी स्पष्ट असं मत आहे, पक्ष न पाहता जे उमेदवार तुमच्या सुखादुखात विकास काम करण्यासाठी विचार करतो अशाच लोकांना निवडून देणं आवश्यक आहे. मतदान कुणाला करायचं काय नाही हे तुम्ही मतदार राजाचं म्हणजे जाणीव करून घेणं आवश्यक. मतदार नसतात त्यांना म्हणजे त्यांच्या गरिबीचा त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन काही दलाल आता कार्यरत होतात आणि ते येऊन म्हणजे काही आमिष दाखवून त्या ठिकाणी आपल्याला मतदान घेण्याचा प्रयत्न करतात. पण गेली 5 वर्ष झालं, 10 वर्ष जे काही नगरसेवक पहिलं होते त्यांनी कशी आपल्याला सेवा दिली, आपल्यासोबत कसे वागले हे सर्व मतदारांनी जाणून घेणं आवश्यक आहे. आणि आता ही वेळ आहे, 13 जानेवारी 2026ला मतदान आहे. तत्पूर्वी आपण सर्वांनी विचार करा. प्रत्येक उमेदवार आपल्या घरी येणार आहे आणि मतदान करा अशी ती मागणी करणे. ही वेळ 5 वर्षाच्या नंतर येते. आपणाला ज्यांनी त्रास दिला त्यांच्या हातात असताना काम करून घेण्यात. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये किती लोकांनी राज्य केलं, लातूर महानगरपालिकेमध्ये सत्ता असताना कोण्या लोकांनी सत्ता केली आणि एवढी सत्ता असताना विकास कामापासून लातूरच्या जनतेला कसं बाजूला ठेवलं हे सर्व मतदारांनी लक्षात घेऊन पण मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे. आपला हक्क बजावणं आवश्यक आहे. जसे 5 वर्षांनी पाया पडतात, अनेक विनंत्या करतात आणि अशा लोकांचं आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. 5 वर्ष झाल्याच्यात आपल्याकडे कोणीच येत नाही ही देखील जाणीव पूर्व भागातील असेल, लातूर शहरातल्या आउटस्कट भागामध्ये विशेषतः तेवढ्या नागरिकांनी मतदारांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. आणि ज्यांनी आपल्याला छळलं, विकासापासून वंचित ठेवलेला आहे, अशांना आपण एका मतदानाच्या माध्यमातून गरीबातला गरीब का उमेदवार असे ना, कोण्या पक्षाचा असू द्या का नसू द्या काय ना, पक्षात कोण्याही पक्षात असू द्या, परंतु चांगला जर आपल्या जनतेच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी लक्ष देणारा जर उमेदवार अशाच उमेदवाराला जे की लोकशाही जीवन ठेवणाऱ्या उमेदवारालाच आपण निवडून देताल अशी अपेक्षा ठेवतो. इथं थांबतो. धन्यवाद.